नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काकडेंकडे 153 कोटींहून अधिक मालमत्ता, तर श्रीकांत पाटील यांच्याकडे एकूण 1.08 कोटी जंगम मालमत्ता. निवडणुकीतील उमेदवारांच्या संपत्तीचा तपशील चर्चेत. अटी शर्ती लादून फसवी कर्जमाफी केल्याचा परभणीत निश्चय. गाढवाला शाल, टोपी आणि हार घालून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निश्चय. पुणेकरांवर पाणी संकट. दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पाणी पुरवठा विभागाचा प्रस्ताव. पुढील आठवड्यात दिवसाआड पाणी कपात प्रस्तावावर आयुक्त परवानगी देण्याची शक्यता. पुणे विषारी दारू प्रकरणी CIDच्या पथकानं पोलीस बंदोबस्ताशिवाय फुगेवाडीत जाऊ नये. परिसरातील परिस्थिती संवेदनशील असल्यानं CIDला स्थानिक पोलिसांची सुरक्षा. बिहारमधील खासगी रुग्णालयात भीषण आग. रुग्णालयाच्या 5व्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग. किमान 3 रुग्णांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर शिरोली जगात नाक्याजवळ भीषण अपघात. 4 चाकी रस्त्याकडेच्या 30 फूट खोल उतारात कोसळली. अपघातात 2 गंभीर जखमी तर एकाचा मृत्यू. छत्रपती संभाजीनगरात पाणचक्की परिसरातील वटवृक्षाची फांदी कोसळली. सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. नागरिकांकडून जुन्या वृक्षांची नियमित तपासणी आणि छाटणी करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक घटना. पोह्यात मीठ जास्त पडल्याचं सांगणाऱ्या ग्राहकाच्या डोक्यात मारला लोखंडी तवा. पोलिसांकडून दोन्ही आरोपींना अटक. बाप बेपत्ता झाल्याचा रचला बनाव. मित्राच्या मदतीनं मुलानेच केला जन्मदात्याचा खून. त्रासाला कंटाळून दारुड्या बापाचा खून. 24 तासात पोलिसांकडून खून प्रकरणाचा छडा. धाराशिवमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई. वेश्या व्यवसायाचा भांडाफोड. 5 महिलांची सुटका. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.